राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवेमध्ये पारदर्शकता आणि सुलभता आपणासाठी याच्याबरोबर डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी नॅशनल कॉमर्स मोबिलिटी कार्ड अर्थात कार्ड NCMC कार्ड आणण्यात आलेले आहे. यापूर्वी परिवहक विभागाच्या माध्यमातून हे कार्ड प्रवाशासाठी बंधनकारक करण्यात आले होते. मात्र झालेल्या मोठ्या विरोधामुळे हा निर्णय मागे घेण्यात आलेला होता आणि अखेरी आता राज्यातील महिला, ज्येष्ठ नागरिक हे कार्ड काढायचं आहे. परंतु महिलांसाठी कुठलीही वयोमर्यादा नाही आणि ज्येष्ठ नागरिकासाठी म्हणजे पुरुषासाठी वयोमर्यादा ठरवलेली आहे. त्यासाठी वयोमर्यादा किती लागते? तर मर्यादा असायला पाहिजे 60च्या पुढं, तर तुम्हाला हे NCMC कार्ड काढता येईल. महिलासाठी याच्या NCM कार्डासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही आहे, ज्याच्यामुळे महिलेला हा कार्ड मिळू शकते आणि ज्येष्ठ नागरिकाला कमीत कमी जास्तीत जास्त 60 वर्षाच्या पुढं पाहिजे. त्याच्यानंतर हे कार्ड आपण काढू शकतात. ते BCEC केंद्राच्या माध्यमातून जाऊन काढू शकतात. या प्रवासासाठी हे कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. आता NCMC कार्ड हा बंधनकारक करणार आहे. ज्याला हे अर्धं तिकीट जर काढायचं असेल त्याच्यासाठीच आहे. नाहीतर आपण NCMC कार्ड नाही काढल्यानंतर आपल्याला पूर्ण तिकिटाचे पैसे भरावे लागतात. हे याच्यातून सांगण्यात येत आहे. प्रवासी सुविधेत नवीन क्रांती. NCMC कार्डामुळे प्रवासाला होणार अधिक सोयीचा आणि पारदर्शक लाभ. NCMC कार्डाची प्रगती. 21 लाख नागरिकांना अखेरपर्यंत कार्डासाठी नोंदणी केलेली आहे. याच्यामध्ये 91 लाख इतके लाभार्थ्याला हे कार्ड मिळालेलं आहे. परंतु 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे अजून 25 लाख कार्ड काढायला चालू आहेत. उर्वरित नोंदणी करत लाभार्थ्यांना कार्ड देखील लवकरात सुरू करण्याची मागणी करत आहेत. आतापर्यंत अजून तर चालू झालं नाही. याच्यानंतर अजून 5-6 दिवसांनाच चालू होईल. प्रवाशाची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करण्यासाठी 4000 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना हे प्रोत्साहन चालू आहे. परंतु याच्यामध्ये आपल्याला CEC केंद्रावर जाऊन हे कार्ड काढून घ्यायचं आहे. याच्यामध्ये 4 निर्देशक काही दिलेले आहेत, त्या वाचून घ्या. ST महामंडळाच्या माध्यमातून प्रवासी दिल्या जाणाऱ्या विविध प्रवासी सवलतीचा लाभ सुरळीतपणे मिळावा. तिकीट वितरणाच्या प्रक्रियेला पारदर्शक यावी. प्रवास व्यवस्थापनाला अधिक आधुनिक व्हावे. याच उद्देशाने NCMC कार्डाची प्रणाली राबवण्यात येत आहे. धन्यवाद.